जिथे आहात तिथे आरामात बसा. मन शांत आणि डोळे बंद. काही वेगळं करायचं नाही. फक्त श्वास आत येतोय आणि बाहेर जातो याकडेच लक्ष केंद्रित करायचं. मनात विचार येतील जातील. फक्त थोडा वेळ स्वतःसाठी थांबायचं. आता ह्या शांत मनात रोजचा तुमचा दिवस आठवा. सकाळी उठल्यापासून सुरू झालेली तुमची धावपळ. चहा बनवताना मनातील यादी. कोणाला काय सांगायचं, कोणाला काय द्यायचं, कुणासाठी काय करायचं. घरातली कामं, बाहेरची कामं, फोन, जबाबदाऱ्या, सगळं एका मागोमाग एक. आणि हे सगळं करताना तुम्ही थकत असाल, पण तुम्ही थांबत नाही. कारण माझ्याशिवाय कसं होणार हे वाक्य तुमच्या मनात नकळत रुजलेलं असतं. दिवसात कधी कोणी तुमचं काम बहुतेक लक्षात घेतलंही नसेल. कधी तुमचं ऐकलं गेलंही नसेल. कधी तुमच्या भावनांना वेळ मिळाला नसेल. तेव्हा तुम्ही मनातच म्हणता ठीक आहे. पण त्या ठीक आहेच्या मागे किती भावना दडलेल्या असतात हे फक्त तुम्हालाच माहिती असतं. आज त्या भावना दाबायच्या नाही. आज त्यांना फक्त ओळखायचं आहे. श्वास हळूच आतमध्ये घ्या आणि श्वास बाहेर सोडा. ह्या श्वासासोबत मनातलं ओझं थोडं खाली ठेवून द्या. तुम्ही आई असाल, बहीण असाल, मुलगी असाल, पत्नी असाल, वर्किंग वुमन असाल. ह्या सगळ्या भूमिका तुम्ही मनापासून निभावता. पण आज या क्षणी या सगळ्यांच्या पलीकडे तुम्ही स्वतःची एक ओळख असलेली स्त्री आहात. आज तुम्ही फक्त तुम्ही आहात आणि एवढंच पुरेसं आहे. स्वयंपाकघरात उभं राहूनही तुम्ही कितीदा विचार करता. स्वयंपाक करताना, घर सांभाळताना, ऑफिसमध्ये काम करताना, बसमध्ये बसून किंवा रात्री सगळे झोपल्यावर तुम्ही कितीदा शांतपणे सगळं सहन करत असता. कुणाला सांगायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही म्हणून स्वतःलाच समजावत राहता. आज मात्र स्वतःशी खोटं बोलायचं नाही. आज मनाला मोकळा श्वास घ्यायला द्यायचा आहे. तुम्ही थकलात म्हणून तुम्ही कमी नाहीत. तुम्ही रडलात म्हणून तुम्ही कमजोर नाहीत. तुम्ही शांत राहिलात म्हणून तुम्ही हरला नाहीत. तुमचं सगळं आयुष्य ह्या शांत ताकदीवर उभं आहे. रोज उठून पुन्हा सुरू होणं, पुन्हा प्रयत्न करणं, पुन्हा निभावून नेणं, हीच तर तुमची खरी ओळख आहे. आता श्वास अजून थोडा खोल घ्या. छातीत एक हलकीशी ऊब जाणवू द्या आणि स्वतःलाच म्हणा तू खूप केलंस. त्या शब्दांना आतमध्ये उतरू द्या. त्यांना नाकारू नका. कारण तुम्ही खरंच खूप केलं आहात. या उभेत एक छोटा विचार रुजू द्या. उद्यापासून नाही, पुढच्या वर्षी नाही, तर आजपासून स्वतःसाठी 2 मिनिट जास्त थांबायचं. स्वतःशी थोडं सौम्य बोलायचं. सगळं परफेक्ट करायची गरज नाही. सगळं परफेक्ट करायची गरज नाही. जे जसं जमेल, जेवढं जमेल तेवढंच कर. कदाचित आज तुम्हाला शांत राहणं आवडेल. कदाचित नको म्हणणं आवडेल. कदाचित स्वतःला दोष न देणं आवडेल. कोणतीही आवड असो, ती काही फार मोठी नाही, पण ती तिची आहे. त्या काही वेळात तुम्ही स्वतःची जबाबदारी
स्वतःकडे घेताय. सगळ्यांचं ओझं नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व जपण्याची जबाबदारी. सगळ्यांचं ओझं नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व जपण्याची जबाबदारी. तुम्हाला कळतंय, एखादी निवड म्हणजे स्वार्थ नाही. निवड म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. आणि स्वतःला ओळखणारी स्त्री कधीच कुठे कमी पडत नाही. तुम्हाला सगळं सांभाळताना स्वतःला विसरण्याची गरज नाही. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं म्हणजे आयुष्यापासून पळणं नाही, तर आयुष्याला समजावून घेणं आहे. तुम्ही फक्त जबाबदाऱ्यांचा गठ्ठा नाही, तुम्ही जिवंत, संवेदनशील, सक्षम स्त्री आहात. पूर्ण श्वास घ्या आणि अलगद सोडा. आणि हा श्वास सोडताना मनात एवढंच ठेवा, मी सगळ्यांसाठी आहे, पण थोडी स्वतःसाठी सुद्धा आहे. मनात शांतपणे म्हणा, मी मजबूत आहे, मी शांत आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते. हळूहळू श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. श्वास सोडताना चेहऱ्यावर हलकसं स्मित, छोटीशी स्माईल आणि ह्या शांततेची, या शक्तीची ही सुंदर भावना तुमच्या पूर्ण दिवसात आणि पूर्ण आयुष्यात तुमच्या सोबत घेऊन जा.